नमस्कार मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं पुढे एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. आपण आलेलो आहोत छत्रपती संभाजी नगर मध्ये आणि तिथल्या समर्थ नगर मध्ये आपण आहोत आणि तिथल्या ह्या ताया आज इथे आलेल्या आहेत आपल्या 16 सख्यांचा ह्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी. आणि सगळ्यांना मला माहितीये, सगळ्यांना छान खेळायचंय आणि हुकुमाची राणी व्हायचंय, मला माहितीये, हो की नाही. पण मला ही कल्पना आहे की तुम्ही सगळ्या ताया तुमच्या घरामध्ये हुकुमाच्या राणीच आहे, हो की नाही. ताई बघा, हो मला माहितीये ना, तुम्ही सगळ्या हुकुमाच्या राणीच आहेत. फक्त इथे आता आपल्या आजच्या या खेळामध्ये हुकुमाची राणी कोण होणार आहे ते आपण फक्त बघणार आहोत. पण त्याआधी या सगळ्या माहेरवाशिणी माहेरी आलेल्या आहेत म्हटल्यानंतर माहेरच्या आठवणी आता निघणारच, कारण मला माहितीये की माहेर म्हटल्यानंतर तुम्हाला खूप काही बोलायचं असतं, हो की नाही. चला तर मग जाऊया आपण ह्या सगळ्या तायांबरोबर त्यांच्या माहेरच्या आठवणींमध्ये. ताई, तुझं नाव सांग. मी डॉक्टर सायली देवळाणकर श्रीवास्तव. माहेर कुठलं? माहेर औरंगाबाद, महाराष्ट्र, आणि सासर प्रयागराज, उत्तर प्रदेश. अच्छा. सासरकडचे सगळे तसे आता स्थलांतरित झालेले आहेत बँगलोरला, कर्नाटकामध्ये. पण माझी जी माहेरची सुरुवात झाली, लग्न झालं, मांडव सोडत होते. आपल्याकडे पद्धत असते नाव घ्या, नाव घ्या. काही जरी झालं की उखाणा घ्या. प्रत्येक रीतिरिवाजामध्ये आपल्याकडे छोटे छोटे उखाणे असतात. तर लग्न झालं आणि मी निघाले सासरच्या लोकांबरोबर. आपल्या दारामध्ये माझ्या बहिणींनी वगैरे, वहिनांनी वगैरे अडवलं. सायली, माहेरच्याने, सायली तिकडे तर काही नावाची पद्धत नाही, तिकडे उखाड्याने घ्यायचे, तुझ्या हाऊस इथे पुरवून घे. आता उंबरठा ओलांडण्याच्या आधी माहेरचं नाव घे आणि मग पुढे जा. तर महाराष्ट्रीयन आपण खट्याळ, डोक्यात एकदम उखाणा आला. म्हणलं हो घेते ना. पाठीमागे होत्या नंड्या वगैरे सगळेजण उभे, म्हणून मी घेतला उखाणा. चंदनाच्या झाडाला नागिणीचा वेढा, चंदनाच्या झाडाला नागिणीचा वेढा, आहोंचं नाव घ्यायला सुरुवात करते, वाट माझी सोडा. हे सगळं छान झालं. माझ्या बहिणी वहिनी सगळ्या हसायला लागल्या, खट्याळपणे उखाणा घेतला म्हणून. फजिती माझी तेव्हा झाली जेव्हा माझ्या नंदा म्हणायला लागल्या, हिंदी में बताओ ना इसका मतलब क्या है. अरे बापरे, झाली मग फजिती. आता याला हिंदीत कसं ट्रांसलेट करायचं. हिंदी में कैसे बोल्या? आता हिंदी में कैसे बोले मतलब मैंने बोले कुछ नहीं, मैं ना चंदन की तरह हूँ, सैंडलवुड की तरह हूँ. सैंडलवुड के पास कैसे ना बहुत सारे नागिन वगैरह लोग रहता है, वो इधर उधर ऐसे रहता है. नागिन वगैरह लोग रहता है, हाँ. और वो गुंडाल के रहता है उसको, खुद को ऐसा गुंडाल के रहता है. तो ऐसे में क्या करने का है, एजी को बुलाने का है. एजी इधर आओ, मेरे को लेकर चलो. एजी को बुलाने का है. एजी ओके, टिकली को. आहोंना बोलवायचं. तो बोले आपने कब बुलाया, आशु को आपने कब, त्यांना घरी लाडाने आशु म्हणतात, आपने उनको कब बुलाया. म्हणजे आहो मतलब हमारे यहाँ पे एजी सुनो जी, उसको हम लोग आहो बोलते हैं. तसे म्हणे अच्छा, तो आपने मतलब मदत के लिए हमारे भाई को बुलाया. मैंने बोला हाँ बुलाया. आता पुढे सांगा की त्यांना नागिणी म्हणले होते म्हणून आणि स्वतःला चंदन म्हणले होते. तर अशी म्हणजे माझी कायमच मजा चालू असते, कारण सासरी कोणाला मराठी कळत नाही आणि मग मला दरवेळेस हिंदीत सांगावं लागतं. आणि आपल्या इकडचा हिंदी म्हणजे एकदम फर्स्ट क्लास. अरे हमारा भी इधर सेम है, ताली दे दो. म्हणजे कोणी चॅलेंजेस करायचं नाही, आपण एकदम जगात भरी हिंदी बोलतो. मग काय, कोंबडी पळताय तो पळताय फिर क्या. आणि मग ही आपली माहेरची हिंदी, अरे उसको पकड्या नाही क्या, वो पडेगा ना जोर से, वो साठ गया ना नीचे. आता ही हिंदी. आणि आम्ही तिकडे प्रयागराजचे, त्यांची आप आए नहीं, आपने खाया नहीं, आप जरा बैठोगे, आपको कुछ लाएंगे. म्हणलं बाप रे, हे आपल्याला आहोत आपण लवकर कोणाला घालत नाही, आहोंना सोडून. आजकाल तर ते आहोंना पण नाहीये. आणि यांच्याकडे अगदी लहान लहान मुलांना आओगे, बैठोगे, लोगे. म्हणलं बाप, आपलं तर इथे हाल होणार आहेत आता. क्या बात आहे. हे असं म्हणजे माझ्या माहेरी ते लोक येत राहतात काही सणावारला वगैरे, इकडे महाराष्ट्राची परंपरा वगैरे बघायला. पण सेम हेच हिंदी आहे. मग कंटिन्यू घरात धुमाकूळ चालू असतो माझ्या माहेरी, कारण ते बोलतात एक, पण ट्रान्सलेट आम्हाला वेगळं करून सांगावं लागतं. एकच वाक्य दोनदा बोलावं लागलं. क्या बात आहे, क्या बात आहे. का जोरदार काय होऊन जाऊ दे.
मला मला पूर्णपणे खात्री आहे तुमच्या सासरी किंवा तुमच्या माहेरी तुम्ही एक कम्प्लीट मनोरंजनाचं पॅकेज असणार आहे पूर्ण है की नाही म्हणजे मला- भावजींचा तर खूप टाइमपास होत असेल असं नाहीये की मला हिंदी येत नाही पण कसं आहे ना आपल्या हिंदी बोलण्यात जी मजा आहे ना हा. ती ते शुद्ध हिंदी बोलण्यात आपल्याला तरी नाहीये बरोबर माझी आई पण तशीच आहे वो कढई में रवा लेने का हाँ वो फिर चमचा नहीं वो ऐसे ढवळने का वो जितना गरम होता है लाल होता है ना तब तक ऐसे ढवळने का हे माझ्या आईचे हिंदी आहे. आणि पण ते ऐकायला इतके छान वाटतं ना तो गोडवा जो आहे आपल्या हिंदीमध्ये तो Correct आहे. प्रयागराजच्या हिंदीमध्ये ती खूपच सुंदर बोली आहे ती बोली आहे बरोबर. आपल्याकडे गोडवा आहे क्या बात आहे क्या बात आहे सुंदर ताई खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून तू बसू शकते आणि ताई तुमच्या सासरकडच्या लोकांना कळावं म्हणून और ये माहिर के आठवणी के बाद ये ताई ने बोला माहिर के आठवणी और उसके बाद सब टाइम को बरोबर लेके हम पुढच्या खेळामध्ये हम लोग जाने वाले हैं सब लोग हंसो आणो चेहरे पे हंसो आणो टाळ्या वाजवो क्या बात है यार हम आपण जाऊया आपल्या खेळामध्ये जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे जाम कठीण आहे ग ताई आणि माहेरच्या आठवणीनंतर आता आपण सुरू करूया आपल्या या खेळाला पण या खेळासाठी आपल्या 13 ताया हव्या आहेत हा आणि ह्या 13 तायांमधून 10 ताया जाणार आहेत त्याच्या पुढच्या खेळामध्ये हा 10 तायांमधून 5 ताया जाणार आहेत त्याच्या पुढच्या खेळामध्ये आणि 5 तायांमधून 2 ताया जाणार आहेत त्याच्या पुढच्या खेळामध्ये म्हणजेच आपल्या शेवटच्या अंतिम खेळामध्ये आणि त्या 2 तायांमधून होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी आता तुम्हाला प्रश्न पडेल हे सगळं ठीक आहे ही खुर्ची कशाला आणून ठेवलेली आहे इथे है की नाही पण ही खुर्ची साधी सुधी खुर्ची नाहीये ही खुर्ची अत्यंत महत्वाची आहे अत्यंत महत्वाची आहे म्हणजे आपली जी हुकुमाची राणी होणार आहे ती या खुर्चीवरती विराजमान होणार आहे आता तुम्ही म्हणाल की आता 13 ताया कशा निवडणार आम्ही त्या निवडणार त्या लकी ड्रॉ मधून आपण निवडणार आहोत आणि त्या लकी ड्रॉ साठी एक बॉक्स घेऊन मी तुमच्या समोर येणार आहे तर आलोच टाळ्या वाजवा तोपर्यंत या बॉक्समध्ये अर्थातच तुम्हाला सगळ्यांना आता माहितीये की सफेद आणि लाल रंगाच्या चिठ्ठ्या होत्या ज्या ताईंच्या हातामध्ये लाल रंगाच्या चिठ्ठ्या आलेल्या आहेत त्यांची निवड झालेली आपल्या खेळामध्ये उभ्या राहून त्या बाबे सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो, 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 सोहळा सख्यांचा चला तर मग सुरू करूया आपला पहिला खेळ पण त्यासाठी हा पहिला खेळ खेळण्यासाठी या 15 तायांमध्ये आपण 2 भाग करणार आहोत एक भाग 7 जणींचा आणि दुसरा भाग 8 जणींचा आणि एक खेळ आपण घेणार आहोत आणि मग त्या खेळामधून 10 ताई जाणार आहेत आपल्या पुढच्या फेरीमध्ये तर मी आधी पहिल्यांदा 7 तायांना फक्त इथे थांबायची विनंती करतो बाकीच्या 8 तायांनी पुढे जाऊन बसायचं चला आता आपण हा खेळ सुरू करूया आणि हा पहिला खेळ आहे आपण बालपणापासून हा खेळ खेळत आलेलो आहे ठीक आहे सुरू करूया या 7 तायांपैकी 2 ताया बाद होणार आहेत हा चला तर मग सुरू करूया बरं आता आपण मळ्यात उभे आहोत हे तळ आहे हा चला रेडी मस्तपैकी तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात शाबास दोन्ही ताया बाद झालेल्या आहेत एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत दोन्ही ताईंना विनंती करतो की ताई तुमचं खूप खूप अभिनंदन आणि ह्या 7 तायांमधून 5 ताया गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या भागामध्ये एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे आणि आता ह्या 8 तायांमधून 3 ताया बाद होणार आहेत आणि राहिलेल्या 5 ताया त्या सुद्धा जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये ठीक आहे चला तर मग सुरू करूया हे तळे हे मळे हा हा चला रेडी 1 2 3 तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात तुम्ही बाद झालेल्या आहेत बसून घ्या जोरदार टाळ्या खूप खूप अभिनंदन
तर तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात आणि ताई बाद झालेल्या आहेत. त्या बाद एकदा जोरदार टाळ्या. ताई तुमचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही बसू शकता. हा तळ्यात आहात तुम्ही आता. ओके. मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात चला तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात शाबाश. व्हेरी गुड. क्या बात आहे. खूप खूप अभिनंदन. काही तू बाद झालेली आहे. व्हेरी गुड. काही तू बसू शकतेस पुढे. आणि तळ्यात मळ्यात या खेळातून या 10 टाळ्या गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या फेरीमध्ये. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. कारण ह्यातलीच होणार आहे एक हुकुमाची राणी. जोरदार टाळ्या. आणि तळ्यात मळ्यात या खेळातून या 10 टाळ्या आलेल्या आहेत आपल्या पुढच्या फेरीमध्ये. आणि या फेरीमध्ये खेळ घेतला जाणार आहे ज्या खेळाचं नाव आहे, समोर तुम्हाला दिसते ताई वेगवेगळ्या रंगाचे फुगे आहेत. बरोबर आहेत की नाही ताई? हा ताई आहेत की नाही वेगवेगळ्या रंगाचे? पण आता गंमत अशी आहे की हे फुगे फोडायचे. 5 ताया हे फुगे फोडणार आहेत आणि एका वेळी एकच फुगा फोडायचा आहे. एका ताईने फुगा फोडला की तिथेच बसायचंय. ठीक आहे. 5 ताया हे फुगे फोडणार आहेत आणि त्या 5 ताया जाणार आहेत आपल्या पुढच्या फेरीकडे. ठीक आहे. पण आता गंमत अशी आहे, हे फुगे फोडायच्या आधी सगळ्या तायांच्या डोळ्यावरती पट्टी बांधली जाणार आहे. पट्टी बांधल्यानंतर संगीत सुरू होणार आहे. त्या संगीतावरती सगळ्या ताया नाचणार आहेत, गोल गोल फिरणार आहेत आणि जिथे संगीत थांबेल तिथे लगेच जायचे फुगे फोडायला. आणि सगळ्या तायांच्या डोळ्यावरती पट्टी बांधण्यासाठी मी तायांना विनंती करतो की ताई या इथे आणि पट्टी बांधा. काही ताईंच्या डोळ्यांवरती पट्टी बांधण्यात आलेली आहे. चला तर मग सुरू करूया. आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. नाचायचे नाचायचे, गोल गोल फिरायचे, गोल गोल फिरायचे. गोल गोल फिरा, गोल गोल फिरा, गोल गोल फिरायचे. व्हेरी गुड. हा मागे 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 सरका, मागे सरका. हा ये बात या ये बात आहे. शाबाश. हळू 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 हळू. हा शाबाश शाबाश. तिथेच बसा, तिथेच बसा. हा तिथे बसा, तिथे बसा. हा तिथे बसा. हा शाबाश शाबाश. तिथेच बसा. हा हा पण ती कोणी काढू नका. हा व्हेरी गुड. 1 2 3 4 5. हा आणि आम्ही कोशिंबीर या खेळातून या 5 ताया आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या फेरीमध्ये. आणि या फेरीमधला खेळ आहे ज्या खेळाचं नाव आहे या ताईंसमोर एक डिश आहे. त्या डिश मध्ये पीठ आहे आणि त्या पिठामध्ये एक नाणं आहे. हा फुंकर मारून ते नाणं बाहेर काढायचंय आणि हात न लावता तसंच तोंडाने ते नाणं उचलायचंय आणि समोरची जी सफेद लाईन आहे ती धावत जाऊन पार करायची. पहिल्या 2 ताया ती लाईन पार करतील त्या जाणार आहेत आपल्या शेवटच्या आणि महत्वाच्या फेरीकडे. कारण त्यातलीच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. आता बघूया कोण आहेत त्या 2 भाग्यवान ताई. पण त्याआधी मी विचारणार या तायांना, हाँ कसं वाटतंय? एकदम छान, एकदम छान वाटतंय. हाँ अभी ये तुमको फुंकर मारने का है. पीठ के आतमध्ये जो नाना है वो कैसा, अभी तुम तुम्हारे लोगों को कैसे बोलेंगे तुम? वो पीठ रखा है ताटली के अंदर. ताटली के अंदर. हाँ, उसको फुफू करने का है. क्या करने का है? फुफू. मुझे फुफू ऐसा. हाँ, फुफू करने का है. करने का है. हाँ फिर अंदर में नाना दिखेगा. नाना दिखेगा. हाँ वो दिखा कि दिखा. हाँ. तोंड में पकड़ने का भागने का. तोड़ में पकड़ने का और भागने का. अभी ये जो तुम बोलिया वो तुम्हारे सासर के माणसां को समझ में आएगा ना? आशा तर करते. आशा तर करते. हा काय वाटतं ताई, काय तुम्ही हा काय स्ट्रॅटेजी वापरणार आहेत हा खेळ खेळताना? फुंकर मारणार फास्ट मध्ये आणि कॉइन तोंडात घेऊन
पण. आणि तिथे पळणार हो. आणि हुकमाची राणी होणार आहे. होणार. ताई काय म्हणणे तुमचं हा खेळ? काहीच नाही, पीठ लावायचं तोंडाला आणि कॉईन घेऊन पळायचं. मीठ लावायचं तोंडाला आणि कॉडी. ताई काय म्हणणे तुझं? नाही, आता लग्न झाल्यापासून तर कणकेत मिठातच आहोत. आता बघूया हाताचा वापर न करता तोंडाने किती सक्सेस होऊ शकतो. बरोबर आहे की नाही? पण चॅलेंजिंग आहे की नाही? बिलकुल चॅलेंजिंग क्या आहे, पण लेडीजच्या म्हणजे तोंड चालवण्याला काही हे नाही ना, मर्यादा नाही, त्याच्यामुळे इथे नक्कीच चालेल. आम्ही काही बोललेलो नाहीये बाबा. समस्त स्त्री वर्गाची प्रतिनिधी म्हणून इथे जे आलेले आहेत त्या बोललेले आहेत सगळं मनातलं. आम्ही काही बोललेलो नाही बाबा. त्या बात आहे. ताई काय स्ट्रॅटेजी वापरशील तू हा खेळ खेळताना? वाटतंय. छान जिंकून कॉईन काढण्याचा प्रयत्न करेल. हा ठीक आहे, व्हेरी गुड. चला तर मग आता मजा येणार आहे, मजा येणार आहे हा खेळ खेळताना. चला पहिल्यांदा आधी हात मागे करा, सगळ्यांनी हात मागे. त्यासाठी 1 2 3. क्या बात आहे. एक हा, क्या बात आहे. धावत जाऊ ना लवकर. आणि कोणी मेकअप पुसायचा नाहीये, कोणी मीठ पुसायचा नाहीये. फुंकर मारा, फुंकर मारा. हा जोरात जोरात लवकर, जोरात फुंकर मारा, जोरात. हा जोरात, हा अजून जोरात. हा हा. आणि कोणी पीठ पुसायचं नाहीये, कोणी चेहऱ्यावरचं पीठ पुसायचं नाहीये. व्हेरी गुड. हा लवकर 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 लवकर. होणार 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 होणार. फुंकर फुंकर मारा. हा फुंकर मारा, शेवटची फुंकर. हा शबाश. हा घ्या आता ते नाणं घ्या. हा लवकर. व्हेरी गुड. हा हा लवकर लवकर. हा लवकर. हा शबाश. हा शबाश. हा शबाश. हा हा अख्खी डिश चाटून पुसून खाल्लेली आहे. आणि प्रेमाची फुंकर या 2 ताया विजेत्या झालेल्या आहेत. आणि त्या ताया आहे ही ताई आणि ही ताई. जोरदार ताया होऊन जाऊ देत. त्या गेलेल्या आहेत आपल्या शेवटच्या फेरीकडे. पण ह्या तायांनी हा खेळ खेळण्यासाठी जो काय मेकअप करून आलेला आहे सगळ्यात आधी ही ताई बघा. हो हो हो. जाऊ दे, एकदा एकदा कॅमेरा येऊ दे. बघा एकदा ताई दिसू दे. हा आणि एक बघू दे बघू दे. हा क्या बात आहे. मेकअप बघा कसला भारी केलेला आहे. अरे हा तर मेकअप बघा. इथे इथे बघा, इथं बघा, इथं बघा. हा फक्त इथे मिशी आणि इथे दाढी आलेली आहे इथं. क्या बात आहे. एकदा खूप खूप अभिनंदन. आणि आम्ही कोशिंबीर या खेळातून या 2 ताया आलेल्या आहेत आपल्या शेवटच्या आणि फायनल खेळामध्ये. ज्या खेळाचं नाव आहे हा खेळ असा आहे, आपण लहानपणापासून हा खेळ खेळलोय. पण या दोन्ही ताया एका रिंगणामध्ये आहेत आणि जी ताई रिंगणाच्या बाहेर येईल ती बात. हा ठीक आहे. चला तर मग सुरू करूया. ये बात. हो हो ये बात. हा क्या बात आहे. बघूया. मला मला एक सांगा, कोणाला वाटते कुठली ताई जिंकणार आहे? कोणाला वाटते? हात वरती करा. मीनाक्षी. आणि कोण? मीनाक्षी ताई की सायली ताई? हरकत नाही. बघितलं का, अशी स्पर्धा आहे ही रस्सी खेचायची. हा बघूया कोण ताई होते विजेते आणि कोण होते आजच्या भागाची हुकुमाची राणी. आणि जी ताई रिंगणा बाहेर येईल ती असणार आहे बात. बघूया किसमे कितना है दम. आणि त्यासाठी वेळ सुरू होते. 1 2 3. या रस्सी खेच मधनं उपविजेती ठरलेली आहे ही ताई. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. क्या बात आहे. उपविजेती ताई ठरलेली. ताई कसं वाटतं? मस्त. पहिल्या झटक्यात बाहेर काढलेले. 3. पण ताई तुला सांगतो, तुझ्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे, जे हास्य आहे, जिंकले तरी पण जे एक आनंद आहे ना चेहऱ्यावरती, आणि अप्रतिम, खूप छान. ज्या पद्धतीचा स्वभाव आहे, मन मोकळेपणाने बोलणं बिळणं, तू आधीच विनर आहेस.
थँक्यू. विजेती आहेस तू, क्या बात आहे, व्हेरी गुड. आणि आजच्या भागाची हुकमाची राणी आहे ही ताई. सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा. हुकमाची राणी झाले बाई एकदाचे. कसं झाले वाटते एकदाची. ताई? खूप छान वाटते, मस्त. खूप छान वाटते. पहिल्यांदा कोणाला सांगणार आहे घरी जाऊन? मिस्टरांना मी त्यांना सांगणार. कसं सांगणार, काय सांगणार? दाखवणार डायरेक्ट. झाले मी हुकमाची राणी. खूप खूप अभिनंदन ताई, अगदी Thank you, मनापासून thank you, खूप खूप thank you. अभिनंदन.